इथं आणि टोटल बँडची टीम हा पूर्ण बँड रॉकस्टार बँड चांदवडचा आहे. घर के अंदर प्रसन्न होके अंदर नहीं घर के फटाफट. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. परत तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मानाचा सगळ्यात पहिले जय श्रीराम. तर मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये बनेला खूप भयानक राडा असतो. तर तो राडा कसा असतो तुम्हाला दाखवणारच आहे मी. त्याच्यासाठी तुम्ही जे संपूर्ण ब्लॉग माझा बघत राहा आणि जे आपल्या चॅनल नवीन आले त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे ना नवीन नवीन बँड आलेले आमच्या गावामध्ये ते कोणचे बँड आहे ते तुम्हाला दिसणारच आहे पुढं. तर त्याच्यामुळे ब्लॉग संपूर्णपणे बघत राहा आणि लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघूया आपण पुढे काय होतं ते बघत राहा. तर मित्रांनो, आज आहे ना 14 एप्रिल आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे आहे आपल्या भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तशा मी तुम्हाला पहिले पण दिल्यास. आणि आता जे ना मी आईला आहे ना आता मिरची मसाला करण्यासाठी सोडून दिलेलं होतं. तर आता जे मी आईला घ्यायला चाललो आहे, आपली गाडी काढतो आहे, तुम्हाला दाखवतो आमची इथं रात्री काय माहोल असतो भीम जयंतीचं. सगळं बघत राहा, संपूर्ण ब्लॉग बघत राहा. आपल्या पाटीलने काढली गाडी, पाटील आता आजीला घ्यायला मिरची मसाले करायला गेली आईने. तर मित्रांनो, आता जे मी चाललो आहे स्टेशनला जयंती बघायला काय तयारी कशी काय ते बघतो आणि बँड काय आज ते पण मी तुम्हाला दाखवतो. आत्ता सध्याला काय नियोजन ते पण दाखवतो तुम्हाला मी. आणि मी ना टरबूज घ्यायच्या निमित्ताने आज तिकडे चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतोच काय चालू आहे तिथं, बघत राहा तुम्ही. मित्रांनो, आज आहे ना जयंतीमुळे ना गर्दी आहे खूप आमच्या टोलगेटलावर पुढं गाडी चालली. मित्रांनो, आम्ही व्हिडिओ काढणार बा काय करतोय, बँड चालू आहे. तुम्हाला बँड दाखवण्यासाठी मी आले. तर बँड कसा वाजतो मला ते पण सांगा तुम्ही, नाही का. हो मित्रांनो, स्टेशनला आपला शिवसाई बँड आहे हे बाई इकडं आणि टोटल बँडची टीम हा पूर्ण बँड नाही का. संध्याकाळी कसा वाजता तुम्हाला दाखवणारच आहे मी नक्की. हो मित्रांनो, त्या गावात आपला हा साऊंड आहे नाही का. साऊंड चालला आहे आर्या साऊंड. तर मित्रांनो, आता जे आम्ही नवीन तर चाललो आहे बँड बघायला रॉकस्टार 76 आहे आपली चांदोडची गाडी आहे. तर विंचूरला आम्ही बँड बघायला चाललो आहे. दाखवतो तुम्हाला कसा वाजतो रॉकस्टार पण बघून घ्या तुम्ही. तर मित्रांनो, आता जे आम्ही निघून गेलो आहे बँड बघायला केव्हाची निघतोच आहे आम्ही. आमचं काय मोरचं लागत नव्हतं, आता मोरचं लागलेलं आहे. तुम्हाला झोपेतून उठून येईल सारखं दिसत असेल नाही का. हे आमचं गाव असतं तर येवा गाव हे आपलं दत्त मंदिर. ची गाडी पाटील निघाला बँड बघायला. मला पण माहिती पाटील किती बँड लवर आहे. पण पाटीलची गँग पण तुम्ही बघितलेलीच आहे. पण आता नेमका गँग नाही आता विषय तुम्ही आता बघितलंच होतं ना मागच्या ब्लॉग तुम्हाला दाखवून होते. तर आता दाखवतो बँड कसं वाजतो तर बघा. दिल में हे करे तिथे पाहते हे बाई आमचे थोडेसे कामं चालले इकडं. तर वर त्या शार्पला काही चमकत नाही अजून बँडच्या वेळी चमकत आहे ते फोनमध्ये दिसत नाही. तेव्हा मित्रांनो शार्प दिसत आहे तुम्हाला वरती चमकत आकाशात. थोडं नॉर्मल दिसत आहे ना, कमेंट करून सांगा बरं कोणता बँड असणार ते मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, आपण आता जे विंचूरमध्ये पण एंटर होऊन गेलो आहे इथं. आता आम्ही बँड शोधतो. आहे बाय इकडे शार्प चालू आहे इकडनं पुढून टाक. आपलं जी गाडी आलेली रॉकस्टार कुठे आहे
तेव्हा इकडं आपला रॉकस्टार बँड. रॉकस्टार बँड चांदवडचा आहे. आता जे आम्ही रॉकस्टार बघून सर आहे ना, आता परत लासर चाललोय. लासर आलोय शिवसाई बँड आहे. तुम्हाला मी तो दाखवला तो आलेला होता तेव्हा. तर तो कसा वाजतो तो पण मी तुम्हाला दाखवतोच 5-1 मिनिटात. मी आता म्हणजे जाणारच तिकडे, पण तो पण कसा वाजतो ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता रॉकस्टार पण कसा वाजला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा पहिले लवकर, म्हणजे मला लवकरच असे व्हिडिओ मला टाकता येतील. आता आपण चाललोय बरं स्टेशनला बँड बघायला, नाही का? जावं लागतंय, बँड बघावं लागतंय, तुम्हाला दाखवावं लागतंय. तर बाबा मित्रांनो, इकडं आपला शिवसाई बँड नाही का.
आताचे जो आहे आपला शिवसाई कसा वाजला मला ते पण कमेंट करून सांगा ना तुम्ही आता नक्की. कारण की तो पण बॅट एकदम तस्सर वाजलेला आहे आणि रॉकस्टार पण एकदम तस्सर वाजलेला आहे, तुम्ही बघितलाच व्हिडिओमध्ये. तर दोघे बँड कसे वाजले मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही ना व्हिडिओ बघता पण कमेंट कोणीच करत नाही आणि जे आपल्या चॅनल नवीन बघताय पण सबस्क्राईब कोणी करत नाही असं प्लीज करू नका. सगळ्यांनी सबस्क्राईब करा पहिले जाऊन नाही का. आणि मी जेवण करतो आता. तर मित्रांनो आता जे मी जेवण बिवण सगळं झालं आणि आजचा व्लॉग आहे मी याच ठिकाणी एड करतोय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करता नक्की विसरू नका. पहिले जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला भेटत राहणार आणि दिसणार पण आहे. तर मित्रांनो लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघता येते. तर भेटूया आपण अशा एका नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या. तर बाय बाय गाईज अँड टेक केअर.